परळी नगर परिषदेचे उमेदवार दीपक देशमुख यांनी मला 29 तारखेला फोन केला होता. सुनील, तू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये धनंजय मुंडेंच्या गटामध्ये प्रवेश करू नको. तुला जे काय नोकरी लावतो, पैसे देतो, त्याच्या भूलतापाला मी बळी न पडता 1 डिसेंबर सायंकाळी 7 वाजता मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत धनंजय मुंडे, पंकजताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय शहराध्यक्ष आयुभाई पठाण, माजी नगराध्यक्ष भैयाजी धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली मी प्रवेश केला. त्या प्रवेश केल्याच्या नंतर 2 तारखेला लगेच सकाळी 7:30 वाजता मतदान होतं. त्या मतदानाचा बूथ प्रमुख म्हणून मला भैयाजी धर्माधिकारी आयुभाई पठाण यांनी मला नेमणूक केली होती. त्या प्रभागामध्ये एकमेव मी उच्च शिक्षित आहे मातंग समाजामध्ये, आणि माझे 2 भाऊ मान्य भैया धर्माधिकारी आयुभाई पठाण, धनंजय मुंडे, वाल्मिकी अण्णा कराड यांचे एकदम निकटवर्तीय कार्यकर्ते आहेत. त्यांच्याशिवाय ते राहू शकत नाहीत, जगू शकत नाहीत. आणि आज 2 दिवसाखाली मला भैयाजी धर्माधिकाऱ्यांनी फोन केला किंवा आपला 25 वर्षाचा कार्यकर्ता आहे मुन्ना मस्के, गणेश मस्के, हा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून दुसऱ्या पक्षामध्ये जातो. आज त्याला मला बोलायचंय. जिथं जगमित्र संपर्क कार्यालयामध्ये वाल्मिकी अण्णा नसलेल तरी मी, माझी पत्नी म्हणजे आमच्या वहिनी साहेब उद्याच्या नगराध्यक्ष आहेत. आपण पुढील वाटचाल चांगल्यापणानं करू. माते समाजाचे पूर्ण समाजाचे काम, जे समाजाचे राहिलेले आहेत, आर्थिक दृष्ट्या महाग असलेला समाज आहे आमचा माते समाज. मंदिराचं काम असेल, रस्ते नाल्याचं काम असून एकत्र मिळून भैया धर्माधिकारी आश्वासन दिलं मला. दिनांक 28 तारखेला दिलं 60 मध्ये येऊन कॉर्नर बैठकीमध्ये. 28 तारखेला दिल्याच्या नंतर 29 तारखेला मला फोन आला दीपकचा की तू इकडे ये, तुला मी पैसे देतो. पैसे देण्यासाठी मी सकाळी त्याच्या घरी गेलो, चहा पिला. नाना म्हणलं मला पैसे नको तुमचे, माझ्या आज अमर देशमुख यांची एक संस्था आहे, मॉडर्न सोसायटी आहे, त्याचं काम करा. ते म्हणले मी करतो. त्या टायमाला त्याने अमर देशमुखला फोन केला. अमर देशमुख म्हणला मी काय म्हणलो नाही त्यांना प्रवेश करा म्हणून सुनील मस्केला. दीपक देशमुख म्हणला ते डायरेक्ट माझ्या समोर स्पीकर होता. अमर देशमुखला बोलता वेळेस माझ्या गाडीमध्ये बसला होता, एक तास होता माझ्या गाडीत. त्याच्यानंतर मी त्या भूलतापाला बळी न पडता मी भैया धर्माधिकारी आयुभाई पठाण, मान्य धनंजय मुंडे साहेब, पालकमंत्री पंकजताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मी धनंजय मुंडेंच्या प्रवेश केला आणि मी राष्ट्रवादीचं काम केलं. आज त्याला जड जायलंय आणि आज त्याला माझ्यातून माझ्या भाऊ, मी, माझं घर ह्याला उद्ध्वस्त करायचंय. आणि आज आमच्या घरातलं कुणी काय झालं तर इथून पुढे पूर्ण जबाबदार दीपक देशमुख असेल, हे मी आज तुम्हाला जाहीर मीडिया समोर सांगतो. उद्या माझ्या जीवाला हानी झाली, उद्या मी आत्महत्या केली तर त्याचा जबाबदार फक्त आणि फक्त दीपक देशमुख असेल. आजची रात्र सुद्धा माझी जाणार नाही, हे मी आज मीडिया समोर सांगतो. कारण माझ्या आज आयुष्याचं 19 वर्ष झालं मी अनुपंपावर काम करतोय, फुकट काम करतोय, आणि ह्याला तर खोटी प्रसिद्धी करीत असत दीपक देशमुख, त्याच्यावर त्याचा पर्याय मला करावा लागेल. त्यांच्या आता परिषदेनंतर तुमचा एक त्यांना कॉल आला होता, तो कॉल सर्व म्हणजे मी कॉल केला होता दीपक देशमुखांना किंवा तुम्ही सुनील मस्के हा कुणाचं नाव आहे, मी तुमचा कार्यकर्ता नाही. ते म्हणला तू सुनील मस्के नाहीस. मी म्हणलो सुनील मस्के नाव का नाही तर कुणाचं नाव मग डिक्लेअर कर ना, कोण सुनील मस्के आहे. तर आता मीडिया समोरच म्हणला, समजा मीडिया ऐकायली सुनील मस्के मला म्हणतो की सुनील मस्के हा माझा कार्यकर्ता आहे. लाईव्ह पत्रकार परिषद मध्ये म्हणला, ते मान्य आहे का नाही. मी म्हणलं कोण सुनील मस्के मला डिक्लेअर कर. ते म्हणलं तू नाहीस. मग मी नाही तो कोण आहे. तुम्ही बघतो म्हणला किंवा त्यांना मारतो म्हणला, मी बघतो म्हणलोच नाही. मी म्हणलो नाना तुम्ही माझं नाव, मी तुमचा कार्यकर्ताच नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत धनंजय मुंडे गटाचा कार्यकर्ता झालोय. 1 तारखेला प्रवेश केलाय. तिथे 100 पत्रकार होते. बघा मी काय बोललो तर. ते मला म्हणतो की मी तुझा कॉल रेकॉर्ड बीडून काढल्यात. काढल्यात तर मला चौकशी करावं लागेल ना बीडमध्ये, कुठून काढल्यात तर.